मंडळी, एकूणच जागतिक राजकारणाची स्थिती सध्या एखाद्या पेटत्या निखाऱ्यासारखी झालीये. नुकत्याच पार पडलेल्या इराण अमेरिकेच्या युद्धविरामाच्या चर्चेत काही तोडगा न निघाल्यामुळे जगाचं लक्ष आता मिडल ईस्टच्या संघर्षाकडे लागलेलं आहे. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चीनने तैवानच्या भोवती आपली लष्करी पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. सध्याची परिस्थिती बघता चीनने तैवानच्या समुद्रात लष्करी सराव सुरू केला आणि त्यासोबतच नोटम म्हणजेच नोटीस ऑफ एअर मिशन्स लागू करून एक मोठा हवाई आणि समुद्र भाग देखील बंद केलाय. ही केवळ एक ताकीद नसून युद्धाची पूर्वतयारी तर नाही ना, अशी भीती आता संपूर्ण जगाला वाटू लागली आहे. जग तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत असताना चीनने त्यांच्या समुद्रात तैवान विरोधात लष्करी हालचाली सुरू का केल्या? चीन तैवानवर दात खाऊन का आहे, याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. सध्याच्या घडीला तैवान विरोधात चीनने मोठं पाऊल उचललेलं दिसून येतंय. चीनने तैवानच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणावर हवाई निर्बंध लादून त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने समुद्रात युद्धनौकांना आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीन आणि तैवानमध्ये पुन्हा युद्ध सुरू होतंय का, असे प्रश्न आता आपल्याला पडू लागलेले आहेत. पण मंडळी, चीन आणि तैवानमधील हा वाद नेमका सुरू का झाला हे समजून घेण्यासाठी आपल्याला 1920च्या दशकाचा आधार घ्यावा लागेल, जेव्हा चीनमध्ये कुओमितांग ही राष्ट्रवादी पार्टी आणि चायनीज कम्युनिस्ट पार्टी यांच्यात भीषण युद्ध सुरू झालं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर हे युद्ध शिगेला पोहोचलं होतं आणि 1949 मध्ये माओ झेडोंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्टांनी मुख्य चीनवर ताबा मिळवला. त्यावेळी पराभूत झालेले राष्ट्रवादी नेते चियांग काय शेक आपल्या लाखो समर्थकांसह पळून तैवान बेटावर गेले आणि तिथे त्यांनी रिपब्लिक ऑफ चीनची स्थापना केली. तेव्हापासून जगात दोन चीन अस्तित्वात आले, ज्यात मुख्य भूमीवरचा साम्यवादी चीन स्वतःला खरा प्रतिनिधी मानतो, तर तैवान तिकडे स्वतःची लोकशाही व्यवस्था उभी करून जगू लागला. चीनचा असा ठाम दावा आहे की तैवान हा त्यांच्याच देशाचा एक अविभाज्य भाग असून तो कधी ना कधी मुख्य भूमीत यायला हवा. यासाठी ताकदीचा वापर करण्याचीही त्यांची तयारी आहे. तर तैवान स्वतःला पूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र मानतो. चीनने आतापर्यंत तैवानला नमवण्यासाठी अनेकदा लष्करी ताकद दाखवली आहे, ज्याला तैवान सामुद्रधुनी संकट म्हणून ओळखलं जातं. 1954 आणि 1958 मध्ये चीनने तैवानच्या ताब्यात असलेल्या लहानशा बेटावर प्रचंड गोळीबार आणि बॉम्बफेक केली होती. तर तैवानवर आधुनिक काळात मोठं लष्करी संकट 1995-96 मध्ये आलं होतं. तेव्हा तैवानमध्ये पहिल्यांदाच लोकशाहीच्या पद्धतीची निवडणूक होणार होती. त्यावेळी चीनने तैवानच्या बंदराजवळ मिसाईल चाचण्या करून युद्धाचं वातावरण निर्माण केलं होतं. परंतु अमेरिकेने आपली 2 विमानवाहू जहाजं तिथं पाठवल्यानंतर चीनला माघार घ्यावी लागली होती. मात्र 2022 मध्ये अमेरिकन नेत्या नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनने जे केलं ते आजच्या संकटाचा पाया मानलं जातं. त्यावेळी चीनने तैवानला चारी बाजूंनी वेढून आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव केला होता, ज्यामध्ये त्यांची मिसाईल तैवानच्या आकाशातून पलीकडच्या बाजूला टाकण्यात आली होती. तेव्हापासून चीन हा तैवानवर दात खाऊन आहे. एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात चीनने एक धक्कादायक पाऊल उचललं असून त्यांनी एलओसी आणि पूर्व चीन समुद्रात एक नोटम म्हणजेच नोटीस टू एअर मिशन जारी केलाय. ही नोटीस 27 मार्च ते 6 मे 2026 पर्यंत म्हणजेच तब्बल 40 दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. साधारणपणे लष्करी सराव किंवा मिसाईल चाचणीसाठी असा नोटम काही तासांसाठी किंवा 2-4 दिवसांसाठी लावला जातो. मात्र 40 दिवसांचा प्रदीर्घ कालावधी आणि तोही कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय जाहीर करणं हे लष्करी तज्ञांच्या मते युद्धाच्या पूर्वतयारीचं लक्षण मानलं जातंय. या नोटीसचा अर्थ असा आहे की या भागातून कोणतंही व्यावसायिक विमान किंवा जहाज जाऊ शकणार नाही किंवा याच मोठ्या भागात चीन आपली नौदल शक्ती एकत्र करून युद्ध चाचण्या घेण्याच्या तयारीत आहेत. हे क्षेत्र तैवानच्या अगदी जवळ आहे. चीन किंवा तैवानमधील हा वाद आजचा नाही, तर त्याला 75 वर्षांचा इतिहास आहे. चीन तैवानला आपला एक बंडखोर प्रांत मानतो, जो कधी ना कधी आपल्या भूमीला जोडलाच गेला पाहिजे, असं चीनचं ठाम मत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी सांगितलंय की तैवानचं विलीनीकरण हे चीनच्या विकासासाठी अनिवार्य आहे आणि यासाठी गरज पडल्यास लष्करी बळाचा वापर करण्यासही चीन मागे हटणार नाही. तैवानमध्ये सध्या लोकशाही सरकार आहे आणि तिथल्या जनतेला चीनच्या कम्युनिस्ट राजवटीत सामील व्हायचं नाहीये. यातच तैवानला अमेरिकेचं लष्करी आणि राजकीय समर्थन आहे आणि हीच गोष्ट चीनला जास्त खटकते. चीनला वाटतं की जोपर्यंत तैवान स्वतंत्र राहील तोपर्यंत अमेरिकेचा भाग त्यांच्या उंबरठ्यावर राहील.
तर दुसरीकडे तैवान हा जगातील सेमीकंडक्टर चिप्सचा मोठा उत्पादक असल्याने जर चीनने त्यावर ताबा मिळवला तर जगातील तंत्रज्ञान क्षेत्राची नाडी चीनच्या हातात येईल। ही बाजू म्हणजे चीनने आर्थिक स्वार्थासाठी तैवानवर ठेवलेला डोळा आहे। सध्या समुद्रात चीन केवळ नोटम लावून शांत बसलेला नाही, तर त्याने ग्रे झोन वॉरफेअरचा अवलंब केला आहे। ही एक अशी पद्धत आहे जिथं थेट युद्ध न पुकारता शत्रूला मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या जेरीस आणलं जातं। अहवालानुसार चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मी आता मोठ्या संख्येने AI आधारित ड्रोन स्वार्म तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, जिथे एकाच वेळी शेकडो ड्रोन्स तैवानच्या हवाई हद्दीत पाठवून तिथल्या रडार यंत्रणेला गोंधळात टाकू शकतात। यासोबतच तैवानला जगाशी जोडणाऱ्या समुद्राखालील इंटरनेट केबल्स कापण्याचा किंवा त्यामध्ये बिघाड करण्याच्या घटना वाढल्या आहेत आणि चीनच्या मच्छीमार नौका किंवा कोस्ट गार्डच्या जहाजांद्वारे या केबल्स मुद्दाम खराब केल्या जात असल्याचा संशय तैवानने व्यक्त केलाय। याबाबत तैवानला बाहेरच्या जगापासून तोडून टाकण्याची ही एक सायबर आणि फिजिकल स्ट्रॅटर्जी मानली जाते। चीनी नौदलाच्या सोबतीने हजारो चीनी मच्छीमारांच्या नौका तैवानच्या हद्दीत घुसखोरी करतायत आणि या नौकांवर साध्या मच्छीमारांच्या वेशात चीनचे मरीन मिलिशिया असल्याचं बोललं जातंय। त्याचबरोबर दररोज चीनची लढाऊ विमाने मीडियन लाईन ओलांडून तैवानच्या संरक्षण भागात घुसखोरी करतायत, ज्यामुळे तैवानच्या हवाई दलाला सतत अलर्टवर राहावं लागतंय। त्यामुळे चीनच्या या हालचाली पाहता चीन तैवानला पूर्णपणे वेढा घालण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट दिसतंय। 40 दिवसांचा नोटम हा त्याच वेढ्याचा एक भाग असू शकतो, कारण जर चीनने तैवानचे समुद्र मार्ग रोखले तर तैवानला इंधन, अन्नधान्य आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा होणं बंद होईल। तैवानकडे स्वतःचं खनिज तेल नसल्याने इंधन पुरवठा थांबवला तर अवघ्या काही आठवड्यांत तैवानची अर्थव्यवस्था कोलमडू शकते। दुसरीकडे अमेरिकेचं लक्ष सध्या मिडल ईस्ट मध्ये अडकलेलं आहे। याचा फायदा घेत चीनला वाटतंय की हीच ती वेळ आहे जेव्हा अमेरिका 2-3 आघाड्यांवर एकाच वेळी लढू शकणार नाही। म्हणूनच चीन तैवानवर दात खाऊन त्यांचा प्रदेश पुन्हा मिळवण्याच्या तयारीत आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर चीनच्या समुद्रात सध्या युद्धाची रंगीत तालीम सुरू आहे आणि तैवानवरील ताबा मिळवण्यासाठी चीननं आपलं सगळं सामर्थ्य समुद्रात पणाला लावलंय, ज्यामुळे संपूर्ण जगाला महागाई आणि तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत लोटण्याची भीती निर्माण झाली आहे। बाकी मंडळी, चीन तैवान परत ताब्यात घेऊ शकतो का याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।